निरीक्षक यांच्यासमोर बसावं लागलं की कुटुंबियांनी देखील भूमिका मांडली. FIR तर आता या सगळ्या आग्रहानंतर दाखल होईलच, मात्र अपेक्षित कारवाई होईल असं वाटतं का? एकूणच ज्या पद्धतीने दाखल करण्यासाठी एवढे त्रास करून घ्या. इथं तर 1.5 तास बसलोय. अजित दादांच्या बाबतीत FIR व्हावा यासाठी गेले 3 महिने आम्ही झटतोय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री 25 वर्ष या महाराष्ट्राचे मंत्री राहिलेले अजित दादा, एवढा मोठा बहुजनाचा नेता, त्यांच्यावर अन्याय झाला अशी आमच्यावर शंका आहे. मग FIR घेणं हे त्यांची जबाबदारी आहे. पण तसं दादांच्या बाबतीत 3 महिने झालं. FIR कर्नाटकाने ट्रान्सफर केला, पण अजून दुर्दैवाने इथं स्वीकारलं नाही. ते म्हणतात आम्ही तपास नाही करणार, आम्ही चौकशी करू. म्हणजे शब्दाचा खेळ तिथे आहे. ते इथं 1.5 तास बसलो. ठीक आहे, प्रेशर दिलं, काय केलं, पोलीस चुकीचे आहेत असं मी म्हणणार नाही. प्रेशर देणारा जो कुणी असेल, जर असेल तर FIR नाही झाला तर राजकीय प्रेशर असल्याशिवाय हे पोलीस FIR करणार नाही. जर FIR झाला तर आम्ही तर अभिनंदन या पोलिसांचं त्या ठिकाणी करतोच. खरं तर आता संजय गायकवाड यांनी शिवीगाळ केली, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र जे नाव बदलायचं आहे त्याच्यावरती आपण ठाम असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. काय याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली, पण पुस्तकाच्या नावाबद्दलचा आक्षेप कायम आहे. आता तुम्ही सांगा, कोश्यारी महामानवांबद्दल काय लेवलला जाऊन बोलले, त्यानंतर जे काही प्रवक्ते भाजपचे काय लेवलला जाऊन बोलले, तुकोबारायांबद्दल आणि माऊली महाराजांबद्दल काही बोंदुगिरी करणारे लोक काय लेवलला जाऊन बोलतात हे आपल्याला माहिती आहे. मग अशा पद्धतीने बोलून जायचं, मग 24 तासानंतर माफी मागायची. अरे पण तो ऑडिओ लोकात राहतो ना, तो ऑडिओ लोकात पसरतो. मग लोकांना असं वाटतं की ठीक आहे, एकदा बोलून गेलं तर नंतर माफी मागितली तर सगळं ओके. अरे पण आपल्या आईबद्दल, आपल्या वडिलाबद्दल, आपल्या नातेवाईकाबद्दल कोणी बोललं तर नतमस्तकात कशी आग जाते, तसं महामानवाबद्दल ना ते एखाद्या महिलेबद्दल बोललं तर होते. माफी मागितली नाही मागितली मला माहित नाही, मागितली असेल तर तो त्यांचा विषय, पण चूक तर झाली आहे. मग त्याच्यावर काय ना काहीतरी कारवाई ही पोलिसांकडनं झाली पाहिजे, सरकारकडनं झाली पाहिजे. नाहीतर आता तुम्ही एका बाजूला नारी शक्ती म्हणता, नारी शक्ती करून तुम्ही रस्त्यावर उतरता, 2-2 तास 3-3 तास ट्रॅफिक अडवता. बरं, नारी शक्तीच्या विरोधात बोलणारा हा जो कोणी माणूस आहे हा आमदार नंतर, पण महाराष्ट्राचा नागरिक पहिला आहे. मग उद्या जाऊन जर लोक म्हणायला लागली अरे नाही नाही काय होत नसतं, बोललं चालतं, नंतर माफी मागायची, हे प्रथा योग्य नाही. FIR तर झाला पाहिजे, त्या FIR पद्धतीने त्या ठिकाणी कारवाई सुद्धा झाली पाहिजे. नावाचा विषय मला त्यांना एवढंच सांगायचंय, 72 पानं आहेत, तुम्ही वाचली असतील तर एकदा वाचनासाठी तुम्ही या. बुलढाण्यामध्ये 28 तारखेला वाचनाचा कार्यक्रम आहे, मोर्चा पण आहे, वाचनाचा पण कार्यक्रम आहे. तिथं तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कसे समजले, आता तुम्ही सत्तेत आहात, मग तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व महामानवांचे विचारायला चालला आहात का? तसं असेल तर या राज्यामध्ये दररोज 8 महिलांच्या विरोधात तिथं अन्याय होत आहेत. दररोज 5 शेतकरी आत्महत्या करत आहेत. मग छत्रपती शिवाजी महाराज खरंच तुम्हाला समजले असतील, तुमच्या नेत्याला समजले असते तर या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये झाल्या नसत्या. म्हणजे माफी मागितली, विषय संपला असं नाही. FIR करा. आणि त्यानं दबाव आला, मीडियामुळे आला, सर्व लोक इथं आली म्हणून आला आणि FIR होती म्हणून आला म्हणून माफी मागितली. जर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या नसत्या तरी असंच कुठेतरी बोलत बसले असते, नाही नाही मी काय करतो, घरी येतो तलवार घालतो. आता तलवार कुठं खुपसतो, काय बोललाय बघितलं ना. अशी भाषा या महाराष्ट्रात. आणि आमदार जेव्हा बोलतो ना ती जबाबदारी जास्त असते. अहो ते ज्या भूमीचं प्रतिनिधित्व करता, माता जिजाऊंची भूमी आहे, संतांची भूमी आहे, तिथं अनेक महान संत होऊन गेले आणि अशा भूमीतून येणारा लोकप्रतिनिधी असं बोलत असेल तर योग्य नाही.